रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्वांच्या गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवतोय आलं लसूण पेस्ट। तर आलं लसूण पेस्ट काही लोकांची खराब होते किंवा फ्रीजमध्ये खूप वास येतो, तर वास येऊ नये, छान अशी मस्त टिकली पाहिजे, कमीत कमी महिनाभर तरी टिकली पाहिजे, अशा पद्धतीने आज आपण आलं लसूण पेस्ट बनवून ठेवतो। घाईघाईच्या कामाला पटकन उपयोगी पडते। तर अशा पद्धतीने आलं लसूण पेस्ट बनवतोय। तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कुठून बघताय कुठून नाही नक्की मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा। तर आलं आपल्याला अशा पद्धतीने साळून घ्यायचं आहे छान। सोलर जे असतं बटाटे साळायचं, त्याच्याने आलं सोलून घ्यायचं आहे। असं व्हिडिओ खूप छोटा होणार आहे, खूप मोठा होणार नाही आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आलं छान असं मस्त साळून घ्या। साळल्यानंतर अशा पद्धतीने त्याला आपल्याला तुकडे करून घ्यायचे। ज्या ठिकाणी असं खनपूड असतं ना, म्हणजे असं खड्डं वगैरे असतं, त्या ठिकाणी अशा दात्र्याने असं काढून घ्यायचं, म्हणजे छान खोलपर्यंत जातं, असं निघतं। आणि ज्या ठिकाणी सपाट आहे त्या ठिकाणी ही कात्रीची बाजू लावायची, म्हणजे ही छान असं मस्त निघलं जातं। मी जेव्हा पण आलं लसूण पेस्ट संपती घाईघाईच्या टायमाला थोडीशी करायची असली आपल्याला पटकन भाजीसाठी लागत असली तर थोडीशी पटकन होत नाही, तिला खूप वेळ लागतो। म्हणजे त्याच्यामध्ये काही थोडंसं आलं राहतं किंवा लसूणच राहतो। कधी पटकन आपल्याला भाजी करायची असली तर पटकन हाताखाली आलं लसूणची पेस्ट पटकन घेता येते, आणि थोडीशी करायची म्हटलं का कंटाळा येतो। तर असं आलं सोलून घ्यायचं आणि असे तुकडे करून एक साईडला ठेवून घ्यायचे। पण सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आलं स्वच्छ धुवून घ्यायचं। मी आलं स्वच्छ धुवून आणि सुकवून घेतलेलं आलं आहे मस्तपैकी कापडावरती, त्याच्यावरती माती नाही काही नाही, छान असं मस्त मी सुकवून घेतलं। तर ते धुवून आणि सुकत घातलं का छान मस्त त्याची माती वगैरे निघून जाते। तर माती वगैरे निघून जाते नंतर अशा पद्धतीने साळून घ्यायचं। साळं म्हणजे त्याचं ते वरचं जे सालटं असतं ना, ते आपल्याला दाताखाली येत नाही। आणि घरात मुलं असतात, काही नखरेबाजी असतात, तर आमच्या घरात पण असेच नखरेबाजी आहे। मुलांच्या जेवणामध्ये हे कातडे आले तर त्यामध्ये आलं टाकलं, पण आपल्याला तर आल्याशिवाय भाजी व्यवस्थित होत नाही। त्याच्यासाठी हे कातडे साईडला काढून घ्यायचे। साईडला काढले ना खाली येत नाही। जेवढी पेस्ट बनवायची आपल्याला तेवढं आलं लसणाचं माप करून घ्यायचं। एक वाटी घ्यायचं, वाटीने माप करून घ्यायचं। जास्त आलं नको, जास्त लसूण पण नको, अशा पद्धतीने आपल्याला वाटण्यासाठी माप करून घ्यायचं। एक वाटी आलं घेतलेलं आहे आणि गावरान लसूण, तर आता एक वाटी लसूण घेतलेलं आहे। आपण मिक्सरला बारीक छान दळून घेऊया। पहिल्या स्टेपला अशा पद्धतीने होतो, पाण्याचा वापर करायचा नाही, काही नाही, छान मिक्स करून घ्यायचं। असंच मिक्स करून दळून घ्यायचं। छान अशी आपल्याला आलं लसूण पेस्ट तयार झालेली आहे। पाण्याचा वापर न करता छान मिक्स करून आपल्याला दळून घ्यायची, छान एकत्र करून घेत राहायचं आणि दळून घेत राहायचं अशा पद्धतीने। तर आता ही छान मस्त बारीक झालेली आहे। आता याच्यासाठी एक डबी बघायची। आता मी इथे एक हिंगाची डबी घेतलेली आहे, दरवेळेस मी याच्यातच भरून ठेवते, म्हणजे झाकण पॅक राहतं। तर अशा पद्धतीने आपल्याला बरणीमध्ये भरून ठेवायचं। छोटीशी डबी असली तरीही चालतं। हे आलं लसूणची पेस्ट भरपूर दिवस जाते, मला 8 ते 10 दिवस जाते। हिवाळ्यामध्ये गरज पडत नाही, पण उन्हाळ्यामध्ये जास्त गरज पडते। हिवाळ्यामध्ये हिरव्या भाज्या असतात खायला, उन्हाळ्यामध्ये काळ्या भाज्यांवर जास्त जोर असतो, तर आलं लसूणची गरज पडते। तर अशा पद्धतीने आलं लसूण पेस्ट बनवून ठेवायची। चमचा ठेवायचा याच्यात ठेवायचा किंवा याच्या साईडला ठेवायचा, म्हणजे एवढं चमचा भरून आपण रोज भाजीला टाकणार आहोत। तर अशा पद्धतीने झाकण एकदम पॅक करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। तर फ्रीजचा पण वास येत नाही, आलं लसूणचा पण वास येत नाही। तर छान अशा मस्त 8 ते 10 दिवस टिकते। तर आलं लसूणची रेसिपी तुम्हाला कशी वाटली पेस्टची, तर नक्की मला कमेंट करून सांगा। रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। आता याच्यामध्ये आपल्याला एक भाजी होऊन जाईल, तर ही आपण सुद्धा एक भाजी बनवून एक साईडला काढून घेऊया। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। तर चला आजच्यासाठी धन्यवाद, भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।